नमस्कार. श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण एक छोटीशी कार्यशाळा घेतो आहोत. याच कार्यशाळेचा पुढचा भाग, दुसरा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतो. ज्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये किंबहुना असं बघितलं होतं की जप हा विषय बघितला होता. जप शब्दाची व्युत्पत्ती बघितली होती. ज आणि प ह्या अक्षरांचा संदर्भ बघितला होता आणि मग त्याला जोडूनच जप कशा कशा प्रकारे करता येतो किंवा जप म्हणजे नेमकं काय, कधी करावा, काय करावा आणि त्याचे काही अगदी सोपे यमनियम हे आपण बघत होतो. आणि मग जपाच्या माळा, जपाचे काही यमनियम आणि जपमाळ आणि अगदी छोटासा एक श्लोक आहे की कुठल्या वेळी कसा जप करावा तो बघूया. विस्तृतपणे बघता येतो म्हणजे कुठल्या प्रहरामध्ये कुठल्या प्रकारचा जप केला असता तो फळतो वगैरे वगैरे. असं जप हे एक मोठं शास्त्र आहे, मोठं म्हणजे बरंच त्याच्यात विवेचन देता येईल. पण आपण सोपं सुटसुटीत किंवा टू स्टार्ट विथ काय करता येईल हे जास्त करून बघतो आहोत. तर आत्ताच्या या आपल्या ह्याच्यामध्ये तोच विषय पुढे नेणार आहोत. मागे आपण बघितलं होतं की जपाचे काही यमनियम. या यमनियमांमधला एक महत्वाचा यमनियम किंवा त्याच्या स्टेप्स, काय काय पायऱ्या आपण फॉलो केल्या पाहिजे. जप म्हटलं की काय काय पायऱ्या फॉलो झाल्या पाहिजे हे बघूया. सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा जप करता साधारणपणे असं म्हणतात की तुमची जप करण्याची जागा किंवा वेळ ही एकच असावी असं सांगितलं जातं. जे बरोबर आहे, पण आपण ज्या प्रकारच्या लाईफस्टाईलमध्ये आता राहतो तिथे ती वेळ साधणं सगळ्यांना शक्य होईल असं नाही. म्हणून जपेक नित्य हा पहिला नियम ठेवायचा. जपेक नित्य म्हणजे नित्यता महत्वाची आधी सुरुवातीला. कन्सिस्टन्सी किंवा सातत्य ज्याला आपण म्हणतो, की सातत्याने एखादा जप जो तुम्ही ठरवला आहे तो ठराविक दिवस करायचा. साधारणतः वेगवेगळे अनुष्ठानं करतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे जपाचे संकल्प करतात. तेव्हा साधारणतः 3 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 40 दिवस ही कॉमन किंवा आपण म्हणूया की थंब रूल सारखे हे आकडे तुम्ही लक्षात ठेवू शकता. 3, 7, 11, 21 आणि 40 दिवस. म्हणजे यातल्या कुठल्याही दिवसांचा संकल्प सोडून तुम्ही कुठलंही साधना खरं तर करू शकता. पण जपाच्या बाबतीत पण तसं करता येतं. ही झाली दिवसांची संख्या. दुसरी पद्धत आहे जपमाळेची संख्या, म्हणजे किती माळा किंवा किती जप करायचा. त्याच्यातल्या अगदी कॉमन संख्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 108ची एक जपमाळ, आपण ज्या संस्कृतीत आहोत त्या संस्कृतीमध्ये 108ची एक जपमाळ मानली जाते. त्याच्यामुळे 108चं एक आवर्तन याचा अर्थ. तर साधारणपणे 10,800 ही एक संख्या आहे. 10,500 ही एक संख्या आहे. 10,800 एकूण जपसंख्या. 10,800 जपमाळा नाही मी सांगत आहे, म्हणजे 108ची एक माळ असेल तर 10,800ला तुम्ही भागाकार करा आणि मग किती माळा ते तुमचं तुम्हाला कळेल. सो 10,800 जपसंख्या, 10,500, 10,000 हा पण एक आकडा आहे. हे काही मोठे आकडे येतात. काही ठिकाणी 1,008 अशा प्रकारे पण आकडा येतो. सो हे काही म्हणजे जपाची संख्या किती असावी याच्या संबंधितल्या या काही गोष्टी. आता जप कुठला करायचा हा जो एक कॉमन प्रश्न होता असतो किंबहुना, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं लक्षात घ्यायचं की तुमचा जो विषय आहे त्यानुसार तुम्ही जप ठरवू शकता. म्हणजे तुम्हाला कुठल्या कारणासाठी जप करायचा आहे हे महत्वाचं. उदाहरणार्थ, आपण समृद्धी हा विषय असतो, कोणाचा ऋणमुक्ती हा विषय असतो, कोणाचा शिक्षण हा विषय असतो, कोणाचा संरक्षण, रक्षण, फॅमिली आपण ज्याला प्रोटेक्शन म्हणतो तो विषय असू शकेल. किंवा आपण जसं म्हणतो की घरात लहान मुलं आहेत, लहान मुलांसाठी आपण काही संततीसाठी काही गोष्टी करतो. तर असा तुमचा जो विषय आहे त्यानुसार तुम्ही जप ठरवू शकता. नामजप साधना हा भक्तीचा सुद्धा एक मार्ग आहे. त्यामुळे भक्ती स्वरूप करणार असाल तो वेगळा विषय ठरेल. आपण ज्याला हिलिंग किंवा उपचार पद्धती किंवा थेरपी स्वरूप म्हणतो, अल्टरनेटिव्ह हिलिंग पद्धती ज्याला म्हणतात, या पद्धतीने करायचं असेल तर तुमच्या हेतूनुसार किंवा तुमचं जे काही इच्छा आहे, संकल्प आहे, ध्येय आहे, त्या ध्येयानुसार तुम्हाला कुठला जप हे ठरवावं लागेल. त्या पुढे जाऊन
सामान्यपणे म्हणजे जप किंवा नामजप असं जेव्हा आपण म्हणतो, तर वेगवेगळ्या संख्येचे जप येतात. उदाहरणार्थ षोडाक्षरी मंत्र, षडाक्षरी, पंचाक्षरी असे वेगवेगळ्या अक्षरांचे संख्या म्हणजे अक्षरांची संख्या. तर वेगवेगळ्या अक्षरांचे मंत्र येतात. हा त्याच्यातला एक भाग झाला. वेगवेगळ्या तत्वांचे मंत्र येतात, की तुमचा जो विषय आहे त्यानुसार तुम्हाला अग्नितत्व आवश्यक आहे का जलतत्व, हे आपल्याला कळलं पाहिजे. मग त्यानुसार आपण मंत्र निवडू शकतो, म्हणजे जप जो कुठला करायचा तो निवडू शकतो. त्याच्यानुसार वेळही ठरवता येते. तुम्हाला जी जी इच्छा आहे त्यानुसार तुम्ही प्रहर किंवा वेळ ठरवू शकता. ब्राह्म मुहूर्तावरती मंत्र साधना, जप साधना करण्याचा प्रघात आहे, पद्धत आहे. ती सुद्धा अतिशय पॉवरफुल आहे निश्चितपणे. सो जप तुम्ही कुठला करायचा हे तुमच्या विषयानुसार ठरवू शकता. आणखीन पुढे जाताना जसं आपण म्हटलं की आपण दत्त जयंती हा विषय घेतलाय, मग दत्त संप्रदायामध्ये अनेक अनेक जप येतात, जप साधना येतात. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर अतिशय प्रसिद्ध असा श्री स्वामी समर्थ हा एक मंत्र आहे. आता तुम्ही अक्षर मोजली तर श्री स्वामी समर्थ षडाक्षरी, सिद्ध षडाक्षरी मंत्र असं सुद्धा त्याला म्हणतात. षट म्हणजे सहा आणि सहा अक्षरांचा असं त्याचा अर्थ. त्याच्यात काही जोडाक्षर येतात पण ते एक पूर्ण अक्षर म्हणून आपण मानतो. सो अशा प्रकारे तुम्ही कुठला मंत्र करणार आहात हे तुम्हाला निवडता येतं, ठरवता येतं. पहिल्या सत्रात जसं आपण म्हटलं होतं, तुमच्या पत्रिकेवरनं सुद्धा तुम्हाला मंत्र दिला जाऊ शकतो किंवा पत्रिकेवरनं कुठला मंत्र तुमच्यासाठी जास्त योग्य हे आपण विचार करू शकतो तिथे. हा झाला मंत्र कसा निवडावा हा एक छोटासा विषय आपण बघण्याचा प्रयत्न केला. आता पुढे जाताना काही यमनियमांमधलं त्याची पहिली पायरी आहे की तुम्ही जी कुठली जो कुठला जप करणार आहात, आधी तो जप किंवा मंत्र जे काही तुमचं आहे नाम ते ठरवणं, ते काय आहे हे आधी घेणं. त्याला नाम घेणं म्हणतात किंवा मंत्र स्वीकारणे म्हणतात. वेगवेगळे वाक्प्रचार आहेत. ते स्वीकारून झालं, ते तुम्ही ठरवलं की मी हा हा अमुक अमुक मंत्र आहे, याचा जी काही जपसंख्या आहे ती तुम्ही ठरवू शकता इतक्या वेळा. जेव्हा आपण उपचार पद्धती म्हणतो तेव्हा त्याची मात्रा असते. मात्रा शब्द अनेक स्तोत्रांमध्ये आला असेल तर मात्रेण किंवा मात्रा असं जिथे जिथे येतं तेव्हा प्रत्येक स्तोत्राची एक एक मात्रा असते. उदाहरणार्थ हनुमान चालिसेत श्री तुलसीदास असं म्हणतात, जो यह पडे सतबार चालिसा होय सिद्धी साखी गौरीसा. जो ही 100 वेळा वाचेल तो सिद्ध साखी गौरी, तो स्वतःच सिद्ध योगी किंवा सिद्धनाथांसारखा गौरीचा होऊन जाईल. गौरीचा म्हणजे शंकर, तो स्वतःच शिवस्वरूप होईल. मग ही ताकद फक्त त्या अक्षरांची किंवा त्या स्तोत्राची किंवा जपाची किंवा मंत्राची नसून त्या संख्येची सुद्धा आहे, म्हणजे आवर्तनांची संख्या. अथर्वशीर्ष म्हटलं की आपण सहस्त्रावर्तन म्हणतो. सो असे कुठेतरी ती आवर्तनांची संख्या पण आपल्याला जोडता येते. जसं साधं उदाहरण, आपण डॉक्टरकडे जातो. तुम्ही औषधं घेता तेव्हा औषधाचा एक डोस असतो की नाही, की डॉक्टर कसं सांगतात हे 3 दिवस घ्या बरं का, किंवा या 2 गोळ्या दिवसातनं 2-2 वेळा घ्यायच्या आहेत, किंवा ठराविक आजारांच्या काही गोळ्यांची पॉवर, आपण त्याला पॉवर म्हणतो. एक्झॅक्ट पॉवरला आपण मराठीमध्ये शक्ती म्हणतो. प्रत्येक मंत्राचं शक्ती स्थान असतं. किती शक्ती, किती प्रमाण, किती काय असं त्याचं छान मोजून मापून त्याचं प्रिस्क्रिप्शन देता येतं. सो असे सुद्धा मंत्र निवडता येतात की तुम्हाला काय आवश्यक आहे त्यानुसार तो प्रिस्क्राईब केला जातो चक्क. इतक्या प्रमाणात हा मंत्र इतके दिवस अशा अशा पद्धतीने तुम्ही म्हणा, ही झाली त्याची एक पद्धत. असं सगळं जर तुम्ही ठरवलं की मग आपण मंत्राला सुरुवात करतो. कधीही सुरुवात करताना पुन्हा एकदा सांगेन, तुम्ही भक्ती स्वरूप मंत्र म्हणत आहात, जप साधना करत आहात, भक्ती मार्गातलं नामस्मरण करत आहात, तर तिथे संकल्प हा विषय फारसा येणार नाही. पण आपण जेव्हा भौतिक जगामध्ये जप साधना करतो आहोत आणि आपण असं म्हणतो की या जप साधनेंना मला माझी ही अमुक अमुक इच्छा आहे, याच्यासाठी मी ही जप साधना करते, काहीही असेल, अगदी छोटी असेल किंवा मोठी असेल, तर तिथे संकल्प खूप महत्वाचा आहे. सो आपण त्याबद्दल बोलतो आहोत. म्हणून संकल्प सगळ्यात पहिली पायरी आहे, संकल्प. अनेक ग्रंथांमध्ये जपमाळेचे मंत्र येतात. म्हणजे जपमाळ जेव्हा आपण हातात घेतो, उदाहरणार्थ आता मी जपमाळ तर ही मी हातात घेतली आणि मग हातात घेतली असताना ती अमुक, म्हणजे आपण काल बघितलं तसं की विशिष्ट पद्धतीने ती पकडण्याआधी
मी ती संपूर्ण जपमाळ माझ्या दोन्ही हातात मागे असे ठेवते आणि ह्या जपमाळेला नमस्कार मंत्र किंवा माला मंत्र पण त्याला म्हणतात. तर माला सिद्धी मंत्र, माला नमन मंत्र असे वेगवेगळे मंत्र येतात. यातला कुठलाही मंत्र तुम्ही जपमाळेला उद्देशून म्हणू शकता, की असं असं म्हणजे जो काही तुमचा मंत्र आहे ती हातात घ्यायची, एक काही सेकंद डोळे मिटायचे, आपल्या संकल्पाचं 3 वेळा उच्चारण करायचं आणि हे उच्चारण करून झालं की त्या माळेला नमस्कार करायचा, कारण ती आपल्याला मदत करणार आहे. सो आधी तिच्याबद्दल कृतज्ञता, तिचं अस्तित्व तिथे अधोरेखित करायचं. ते करून झालं की तिला नमस्कार करून झाला की मग आपण अच्चल जपाला सुरुवात करतो. हम्म. सामान्यपणे जेव्हा तुम्ही जपाला सुरुवात करता, ज्यांना थोडंसं स्वरयोग माहीत असेल, स्वरयोग जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही ज्या उद्देशाने जप करणार आहात त्यानुसार तुम्ही कुठल्या नाडीवरती जपाला सुरुवात करायची हे सुद्धा ठरवता येतं. ज्यांना इत्थंभूत स्वरयोग माहीत आहे ते मग कुठली नाडी, कुठलं तत्व अशा बऱ्याच गोष्टी करू शकतात. पण यातलं काहीही माहिती नसेल तर अजिबातच घाबरून जायची गरज नाही. जपाला सुरुवात करणं महत्वाचं आहे. स्वरयोग शिकता येईल कधीही. पण यातलं तुम्हाला काहीच माहीत नसेल तर तुम्ही संकल्पयुक्त छान नामस्मरणाला सुरुवात करू शकता. जपाला सुरुवात करताना आणखी एक पद्धत फॉलो केली जाते, ती म्हणजे कुलदेवीचं स्मरण. कारण तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही ज्या कुळात आहात त्या कुळातच तुम्ही त्या इच्छा पूर्ण करणार आहात. ज्या काही भौतिक इच्छा आहेत त्या इतर तुमच्यासाठी असतील, कुटुंबासाठी असतील, कुटुंबातल्या आणखी कोणासाठी असतील, पण मुळामध्ये त्या कुलदेवतेचं तिथे अधिष्ठान निश्चितच आहे. त्यामुळे कुलदेवतेचं स्मरण करायचं. कुलदेवी माहीत नसेल तर कुलदेवता येई नमः एवढं म्हटलं तरी पुष्कळ झालं. हं? माहिती असतेच सगळ्यांना असं नाही. तर तीही माहीत नसेल तर त्याचाही सोपा उपाय आपण बघितला. ते झालं की तुम्ही त्याला सुरुवात करणार. शक्यतो शक्यतो जप ही जी पद्धती आहे, आपण हनुमानाचे काही मंत्र बघितले होते तेव्हा असं म्हटलं होतं की नाही, हे एका जागी नाही म्हटले तरी चालू शकतात. पण जपाच्या बाबतीत शक्यतो तो एका जागी तुम्ही जर बसून म्हटलात तर तो अधिक फलदायी ठरतो. त्याचं विशेष महत्व आहे. शक्य झाल्यास म्हणजे चालता फिरता, ड्राईव्ह करताना, ट्रेनमध्ये असं शक्यतो जप तो म्हणजे पूर्ण केल्यासारखा होतो, की नाही 10,000 मला 15 दिवसात पूर्ण करायला सांगितलेत, आता ते मी उरकते असं. तो पूर्ण करणं हा मुद्दा नाहीये आपला, किंवा ती संख्या गाठणं हा मुद्दा नाहीये. जपाचं काल आपण 3 प्रकार बघितले होते ना, लिखित जप किंवा वाचिक जप. तर त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमची 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, काया वाचा मन इंद्रिय, कायेन वाचा मनसेंद्रियत्वा, आणि मग पुढे जाऊन बुद्धी वगैरे वगैरे, हे सगळं एकाच विषयावरती एकाग्र होणं. पुन्हा एकदा सांगेन, हे सगळं एकाच विषयावरती एकाग्र होणं हे जपाचं मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणून तो एका जागी बसल्याने काय होणार आहे, मुळात स्थिरता असणार आहे. समजा मी तुमच्याशी बोलताना अशी गोल 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 फिरत असते इकडे, तर तुम्ही बघू शकला नसता हा व्हिडिओ फारसा काळ. पण आपण एका जागी बसतो तेव्हा अर्थातच आपण पृथ्वी तत्व ऍक्टिव्हेट करतो, कार्यान्वित करतो. मग पृथ्वी काय देते आपल्याला, स्थिरता देते, ग्राउंडिंग देते, जडत्व देते. मग जडत्व म्हणजे तुम्ही जो जप करता आहात त्याला काहीतरी खाली अधिष्ठान मिळतं, म्हणून ते पृथ्वी तत्व महत्वाचं. सो अशा प्रकारे एका जागी बसून तुम्ही जपाला सुरुवात केली. आता त्यातले काही महत्वाचे यमनियम, काही आपण मागच्या वेळी बघितले, थोडेसे आत्ता बघूया. तेव्हा असं म्हटलं होतं, काही सोपे यमनियम असे की स्वतःची जपमाळ ही वैयक्तिक असावी, ती सार्वजनिक किंवा कौटुंबिक सुद्धा असू नये, की माझी जपमाळ कुटुंबातले 4 जण मिळून आम्ही एक वापरतोय असं सहसा करत नाहीत. तुम्ही एकदा वापरलेली जपमाळ दुसऱ्या कोणाला जपाला दिली जात नाही. असे काही, जसं सोहळं कसं असतं किंवा वैदिक कर्मकांडात पूजेचे नियम कसे असतात, तसं हे एक माळेचं सोहळं आहे असं समजा. तुम्हाला कोणाला गिफ्ट करायची असेल जपमाळ तर तुम्ही तुमची नाही करू शकत, तुम्ही नवीन घेऊन गिफ्ट नक्की करू शकता. पण स्वतःची जपमाळ अशी, उदाहरणार्थ की आता माझ्याकडे माझ्या आजोबांची जपमाळ आहे, तो भाग वेगळा, कारण आजोबा आता नाही आहेत पण त्यांची जपमाळ घरात आहे आणि ती तिथे आहे, तो भाग वेगळा. पण तुम्हाला नवीन कोणाला द्यायची आहे तर ती स्वतःची आपण देत नाही. जपमाळाचं पावित्र्य राखणं, जसं मूर्ती पूजेचं महत्व आहे की नाही, देवाऱ्यात मूर्ती असते किंवा घरामध्ये एखादी मूर्ती असेल
का आपण असं असतं का की ती कुठेही पडलेली असते, कुठेतरी कपाटात कोपऱ्याखाली, म्हणजे कपाटाखाली धूळ खात पडली आणि मग लागली की ते पण आणतो आणि पूजा करतो, असं असतं का? तर नाही. पूजा भले तुमची 10-15 मिनिटाची, कोणाची अर्ध्या तासाची असेल, पण 24 तास त्या मूर्तीचं पावित्र्य अबाधित राखलं जातं. हा संस्कृतीचा नियम आहे आणि जो फार व्यावहारिक नियम आहे. त्याच्यात असं नियम किंवा त्यात काही क्लिष्ट किंवा त्यात काही सोवळं असं काहीच नाहीये. साधारणपणे घरातील माणसां जसं आता आपण आहोत, आपल्या घरात 4 माणसं आहेत, तर तो जो माणूस आपल्या बरोबर जी माणसं राहतात त्यांना आपण कसंही ठेवतो का, की ते दिवसभर कसेही असतात का, आणि मग गरज पडली कीच आपण एकमेकांशी बोलायला आणि संवाद साधायला जातो का? तसं नसतं. तर जो व्यवहार आहे तोच मूर्तीपाशी आहे. मूर्ती हे दुसरं कुठलं तरी आपण त्याला म्हणतो की मी आहे आणि समोर मूर्ती आहे. त्याच्यामुळे त्याचं पावित्र्य अबाधित राखणं हा जसा एक अलिखित नियम आहे, हा सांगायची गरज नाही, कॉमन सेन्स आहे, लॉजिकल आहे, तसं दुसरा कॉमन सेन्स म्हणजे माळेचं पावित्र्य अबाधित राखणं. त्यामुळे ती विशिष्ट, म्हणजे एखादा बटवा असेल तर ती तुम्ही त्याच्यात ठेवत असाल, त्याच्यात नीट ठेवावी. सहसा ती उघडी ठेवू नये. उघडी याचा अर्थ अशीच पर्समध्ये टाकली आणि मग आपण हात घालून घालून काढून शोधतोय, असं करू नये. कुठल्या तरी बटव्यात ठेवावी. याच जपमाळेचा तुम्ही जप करताना, समजा असं आपण गृहीत धरूया की तुम्ही कुठे बाहेर आहात आणि जपामध्ये नित्यता राहावी, म्हणजे जपामध्ये अम, मध्ये अडथळा येऊ नये, तो दैनंदिन जप पूर्ण व्हावा म्हणून कदाचित तुम्हाला बाहेर कुठेतरी जप करावा लागतो, असं असेल. किंवा काही ठिकाणी विशिष्ट देवळांमध्ये जाऊन जप करायला सांगतात, की अमुक अमुक या देवळात जा, तिथे दत्ताच्या बाबतीत विशेषतः औदुंबर वृक्ष आहेत अनेक मंदिरांमध्ये, तिथे औदुंबराखाली काही जप करायला सांगितले जातात. असं जेव्हा असतं तेव्हा देवळांमध्ये जप निश्चित करता येतो, तो काही घरीच केला पाहिजे असं नाही. तेव्हा मात्र एक छान सूत्र, एक छान श्लोक येतो, वस्त्रेण आच्छाद्यं तु करम दक्षिणम ये सदा जपेत. वस्त्रेण आच्छाद्य म्हणजे जो कोणी वस्त्राने आच्छादून, आच्छादून म्हणजे कव्हर करून, त्याला प्रोटेक्ट करून, म्हणून काल मी गोमुखीचा उल्लेख केला. आपण जेव्हा आपण जप किंवा हा विषय घेतो, तर बघितली असेल गोमुखी, तर त्याच्यामध्ये जपमाळ ठेवण्याची कॉमन पद्धत आहे आणि त्याला मी काल सांगितलं तसं की अशी विशिष्ट रचना असते की तुमच्या तर्जनीचा स्पर्श तुमचा जप करताना त्या जपमाळेला अजिबात होत नाही. तर्जनी ही बाहेर राहते, असं काहीतरी एकाकी एकटी राहते ती, असं काहीतरी त्याची रचना आहे. तस्य तत्सफलम जप्यम तद्विनम फलम स्मृतम. त्याचं जे फळ आहे, काल आपण बघितलं की ते स्मृतींमध्ये, ते जतीमध्ये आपल्या जातं, असं म्हणून हे आच्छादन महत्वाचं. इतर वेळी सुद्धा तुम्ही ती कव्हर करून ठेवू शकता. आता सामान्यपणे तुम्ही कधी जप करणार आहात यानुसार त्याचे काही पद्धती ठरतात. त्याचा नियम काय आहे? थंब रूल आहे हा सुद्धा. हस्तौ नाभी समौ कृत्वा, नीट ऐकून घ्या, हस्तौ नाभी समौ कृत्वा प्रातः. प्रातः म्हणजे सकाळी. सकाळच्या वेळी मग तुम्ही ब्राह्म मुहूर्तावर करा किंवा सकाळी करा, म्हणजे सूर्योदयाच्या वेळी करा. पण हस्तौ नाभी समौ, आता हा माझा हात आहे, हे मी अशा प्रकारे माळ पकडली समजा. काल आपण बघितलं होतं, हा स्फूर्तिमणी, गुरुमणी, मेरुमणी, जे काही तुम्ही म्हणाल, इकडे मी माळ अशी धरली आहे समजा. हे बोट मी वापरत नाही, अंगठा आणि मध्य असं वापरते आहे. आणि असं जेव्हा मी करते, हस्तौ नाभी सम, नाभी म्हणजे आपल्या मणिपूर चक्र किंवा नाभीची जागा, बिंदूची जागा, तिथे हात ठेवावा. कदाचित व्हिडिओ दिसणार नाही. प्रातःकाळी जर तुम्ही जप करणार असाल तर ती माळेची तुम्ही जी पकडाल ते तिथे खाली असेल थोडीशी, पोटापाशी, नाभीपाशी, तिथे हात पकडून जप करण्याची पद्धत तीच आहे. मणी आपल्याकडे ओढायचा आहे आणि मेरुमणी ओलांडायचा नाही. हे कालचे नियम आहेतच, पण हस्तौ नाभी समोर, म्हणजे नाभी समोर हाताला ठेवून. त्याच्यानंतर येतो प्रातःकाळ झालं. त्याच्यानंतर येतं हृत्समोतुक करव मध्ये. मध्ये म्हणजे मध्यान्ह, म्हणजे दुपारच्या वेळी करत असाल मधल्या प्रहराला तर हृत्समोर, हृत म्हणजे हृदय, हृदयाच्या समोर, हृदयाच्या म्हणजे अनाहत चक्राच्या. हे चक्र पण महत्वाचे आहेत. जेव्हा नाभीच्या इथे म्हटलंय तेव्हा ते कुठेतरी स्वाधिष्ठान आणि मणिपुराच्या मध्यभागी असं कुठेतरी साधारण तो आपला हात येईल.
जेव्हा हृदसमूह म्हटलेला आहे तेव्हा हृदयचक्र किंवा अनाहत चक्र त्याच्या पाशी हा आपला हात येणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे सायं मुखौ समूह कृत्वा. सायं म्हणजे रात्रीच्या वेळी करणार असाल तर मुख, माझ्या मुखासमोर, अशा प्रकारे हात ठेवून तुम्हाला ती जप, जो कुठला तुमचा जप आहे तो पूर्ण करावा लागेल. हे त्याचे काही सोपे नियम आहेत. आता पुढचे नियम बघूया की तुमचा जप पूर्ण झाला, तुम्ही जे काही रोज 1 माळ ठरवली, 2 माळ, 5 माळा, व्हॉट एव्हर यू हॅव डिसाइडेड, हा पूर्ण झाला की त्याच्यानंतर आहे दक्षिणे. आपण दक्षिण आणि उत्तर हे शब्द ऐकलेले आहेत. दक्षिणा जेव्हा म्हणतो, दक्षिण आणि वाम असे शब्द येतात ग्रंथांमध्ये. दक्षिण म्हणजे उजवीकडे आणि वाम म्हणजे डावीकडे. इथे डिरेक्शनचा संबंध नाही, उजवा आणि डावा हात थोडक्यात लक्षात ठेवायचं. मग जप करून झाल्यानंतर सगळ्यात प्रथम आपल्या कपाळाला म्हणजे आज्ञाचक्राच्या इथे जपमाळ लावण्याची पद्धत आहे. आज्ञाचक्राच्या इथे तुम्ही दोन्ही हातात धरून सुद्धा करू शकता. इथे आज्ञाचक्राला लावायची, बरोबर जिथे आपण टिकली लावतो, टिळा लावतो त्या ठिकाणी. त्याच्यानंतर डाव्या बाजूला म्हणजे वाम म्हणजे आपल्या डाव्या नेत्राला, आणि नंतर उजव्या डोळ्याला क्रमाक्रमाने ही आपण माळ लावतो. आता काही ठिकाणी असं आहे, म्हणजे त्याची कृती साधारण अशी दिसते, इकडे लावले, डाव्या डोळ्याला लावली, उजव्या डोळ्याला लावली. काही ग्रंथांमध्ये असं म्हणतात की डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये, फक्त उजव्या हाताने. मग हीच कृती तुम्ही फक्त उजव्या हाताने करायची आहे. आणि चौथं हृदयापाशी, असं असं करण्याची एक एक पद्धती आहे. काही ठिकाणी 2 हातांनी सुद्धा हे केलं जातं, पण आय वुड से 90% किंवा 95% कॉमन पद्धत एका हाताने गोष्ट करण्याची आहे, आणि अर्थात उजव्या हाताने. काही छोटे नियम असे की जी तुमची नेहमीची जपाची माळ आहे ती सहसा, बरेच जण मनगटात आजकाल बघितलं असेल तर माळ धारण करण्याची पद्धत आहे, तर ती सहसा मनगटामध्ये धारण करत नाही. तुम्ही साधक असाल, साधना करणारे असाल, तुम्ही रेग्युलर मेडिटेशन वगैरे वगैरे गोष्टी करत असाल, तर तुम्ही जपाची माळ बघितली असेल, कोणी हीलर असतील किंवा कोणी असे रेग्युलर मेडिटेटर असतील, थेरपिस्ट असतील, ते त्यांची जपमाळ गळ्यात घालतात, हे तुम्ही कॉमनली बघितलं असेल. पण तुम्ही जर एक पहिल्यांदाच किंवा जपसाधना उपचार पद्धती म्हणून स्वतःसाठी करत आहात, तर शक्यतो जी तुम्ही जप ज्या माळेवर करता आहात ती तुम्ही आतमध्ये कुठेतरी ठेवून दिलीत तरी चालू शकेल. काही वेळा आपण आज जपमाळेचे थोडेसे प्रकार बघू तेव्हा हा विषय सांगेन. काही वेळा जी क्रिस्टलची, जी स्फटिकाची जपमाळ असते ती तुटण्याचा संभव असतो, ती दुभंगू शकते, फुटू शकते, आणि म्हणून ती तुम्ही न घालता जर ठेवली तर अधिक उत्तम. त्याच्यानंतर काही ठिकाणी नाद हा विषय येतो की माळेचा नाद म्हणजे मण्यांचा आवाज जप करताना ते घासले गेले नाही पाहिजे, त्यासाठी उत्तम प्रतीची माळ मुळामध्ये लागते. ते घासले जात नाही, त्याची जर गाठ, त्याचं जे बांधणी आहे माळेची, ते जर उत्तम असेल तर ते जास्त काही घासले विसले जात नाही. मग जप करण्याच्या पद्धती आपण काल बघितल्या होत्या. तर्जनीने जप काल कोणीतरी मला प्रश्न विचारला होता की तर्जनीने जप करत नाहीतच असं नाहीये. आपण जे सामान्य व्यावहारिक जगातले जप आणि नामसाधना, नामधारणा म्हणतो आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही तर्जनीचा वापर करू नका असं मी सांगेन. शत्रुभयनाशक किंवा शाबर मंत्र आपण बघतो आहोत, शाबर मंत्र शिकतोय काही जण इथे, तर शाबर मंत्रांमध्ये शत्रुविनाशक मंत्र येतात. हे शत्रुविनाशक मंत्र तर्जनीवरच केले जातात, कारण तर्जनी आपण बघितलं होतं अग्नीचं प्रतीक आहे, अग्निबीज आहे, त्यामुळे जाळून टाकणारं, नामशेष करणारं असे तर्जनी आहे. पण त्याची पद्धत आहे, सो ते शिकून करा. कुठेही शिका, इथेच म्हणजे या आमच्या संस्थेमध्ये शिकाल किंवा इतर कुठे शिकाल, तर त्याची नीट माहिती काढून ते तुम्ही करा, एवढाच त्याचा मुद्दा. अदरवाईज विदाउट तर्जनी. त्याच्यानंतर गोमुखीचं आपण बघितलं. आता याच्यामध्ये 2 प्रकारे, म्हणजे उजव्या हातात जेव्हा आपण माळ पकडतो आणि उजव्या हाताने तुम्ही जेव्हा करता, तेव्हा जेव्हा आपण संकल्प करतो, उदाहरणार्थ हा माझा मेरुमणी आहे, तर संकल्प जेव्हा करतो तेव्हा त्याला मृगमुखी म्हटलं जातं. मृगमुखी म्हणजे ही जी मुद्रा तुम्हाला दिसते आहे, मृगासारखी, हरिणासारखी बेसिकली.
अशी ती माळ आधी पकडली जाते आणि मग त्याच्यानंतर सुपायनं असं करतो आणि मग ते फक्त असं वळवायचं आहे आणि मग एक एक मणी आपल्याकडे ओढायचा आहे. सो मृगमुखी मुद्रा लक्षात ठेवा, म्हणजे माळ कशी पकडायची हे कधीच चुकणार नाही जर ही मुद्रा लक्ष. आणि ही मुद्रा पण सोपी आहे, दिसायला तसं हरिणासारखं दोन कान आणि मध्ये मुख असं आहे. सो ही त्याची मृगमुखी मुद्रा त्याला म्हणतात आणि अशी करण्याची पद्धत आहे. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारे अनेक, जसं म्हटलं की पाचही बोटांनी जप करतात. अगदी उत्तर भारतात काही ठिकाण आहे जिथे करंगुलीवरती पण जप केला जातो. आपण जो कॉमनली फॉलो होणारी पद्धत आहे ती बघितलेली आहे. हं? आता प्रत्येक बोटाचं, 5 बोट आहेत आपल्याला, प्रत्येक बोटाचं काहीतरी महत्व आहे. उदाहरणार्थ अंगठ्याचं आपण सांगितलं होतं की अंगठा हा शिवाचं स्थान आहे, म्हणून अंगठा मॅक्झिमम वापरायचा. जपसाधनेमध्ये निश्चितपणे अंगठ्याचा वापर असलाच पाहिजे. आणि अंगठ्याने असं म्हटलं जातं शिवपुराण लिंगपुराणामध्ये अशा आशयाचे श्लोक येतात की अंगठ्याच्या सहाय्याने केलेली निरंतर जपसाधना किंवा नामजप साधना ही मोक्षत्वाला प्राप्त होते. सो अंगठा जो आहे हे मोक्षाचं पण स्थान आहे. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी अंगुष्ठ जपम, अंगुष्ठ म्हणजे अंगठा आणि अंगुष्ठ जपम असं म्हणजे अंगठ्याने केलेला जप. तर्जनी जप मगाशी सांगितलं. शत्रुभयम पुढचा शब्द येतो, शत्रुभयम. शत्रुभयम म्हणजे राजा आणि प्रजा असं जिथे शत्रुभय आहे तिथे राजपुरोहित तर्जनीवरती जप करायचे, त्यामुळे तिथे शत्रुभय येतं. मध्यमा जी आहे हे विष्णूचं स्थान सांगितलेलं आहे. मध्यमा म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी, किंवा भौतिक, किंवा आपण ज्याला मटेरियल वर्ल्ड म्हणतो त्याचं सगळ्याचं, म्हणून लक्ष्मी प्राप्तीचे सगळे जपसाधना या मधल्या बोटावरती केल्या जातात. आपण हळदी कुंकवाला ही 2 बोटं वापरतो, बरोबर. अनामिका आणि मध्यमा. आणि अंगठ्याने सुद्धा तिलक लावला जातो. सहसा पुरुषांना जेव्हा आपण फक्त तिलक लावतो तेव्हा अंगठ्याचा वापर करतो. सो मध्यमेनी लक्ष्मी प्राप्तीचे मंत्र. अनामिका जे आहे हे बोट जे आहे ज्याच्याने कुठल्याही प्रकारची आरोग्य, म्हणजे मानसिक किंवा शारीरिक आरोग्यामध्ये शांती अशा अर्थी तुम्हाला हवं असेल. उदाहरणार्थ कोणाला झोप लागत नाहीये, तर चांगली झोप लागण्यासाठी तुम्हाला काही करायचं आहे, तर त्याच्यावरचा जप तुम्ही अनामिकेवरती करू शकता. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे सेटलिंग डाऊन किंवा शांती ज्याला म्हणतो ते अनामिकेवरती करता येतं. करंगळीचं आहे, करंगळीवरती जप करण्याची पद्धत आहे ही अर्थशास्त्र किंवा कौटिल्य राज्यशास्त्र वगैरे वगैरे असे काही ग्रंथ येतात, शतक वाङ्मय वगैरे येतं. या सगळ्यामध्ये काही ठिकाणी असा उल्लेख येतो की करंगळीवरचा जो जप आहे हा शुक्र बलवान करतो किंवा सौंदर्य प्राप्ती तुम्हाला मिळवून देतो, म्हणजे शारीरिक आणि मानसिक सौंदर्य. अर्थात इथे भर दोन्हीवरती आहे, शारीरिक आणि मानसिक. जपाची सुरुवात आपण बघितली, तो कसा करायचा ते बघितला. महत्वाचा नियम त्यातला जो पहिल्या सत्रातही बघितला होता की आपण मेरुमणी ओलांडत नाही, मेरुमण्याला ओलांडून पुढे जात नाही. याला गुरुमणी सुद्धा म्हणतात. मेरुमण्याची नावं बघूया आपण, वेगवेगळी नावं आहेत. त्याला गुरुमणी पण असं म्हणतात. आणि म्हणून गुरुला ओलांडून जाऊ नये इतकं सोपं ते वाक्य आहे. त्यामुळे गुरुला ओलांडत नाहीत आणि म्हणून मेरुमण्याला ओलांडत नाही. सो तुम्ही म्हणजे अशी गोलाकार माळ तुमची चालू नाही राहणार, ती फिरणार माळ असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर जसं आपण म्हटलं की मधल्या बोटावरती हे करून जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा त्याच्यात एक छोटासा मंत्र येतो जप जेव्हा करतो तेव्हा. तो मंत्र असा आहे, अंगुष्ठ मध्यमा योगात सवे. अंगुष्ठ मध्यमा योगात सवे. योग म्हणजे त्यांची जोडणी, ते जुळल्यामुळे. अंगुष्ठ म्हणजे अंगठा, मध्यमा म्हणजे मधलं बोट. अंगठा आणि मध्यमा जोडल्याने काय होतं, सर्व सिद्धी प्रदासने, सर्व सिद्धींचं माहेरघर आहे अंगठा आणि मध्यमा असं म्हटलेलं आहे. कधीतरी हस्तमुद्रा हा विषय बघू तेव्हा आणखीन याविषयी सांगेन. पण सर्व सिद्धींचं माहेरघर, मग अशीच आपण म्हटलं की मध्यमा हे काय आहे, भौतिक
जे भौतिक जे जग आहे, भौतिक जगातल्या सर्व सुखसोयी प्रदान करणारं असं काहीतरी आहे. श्री सुक्तामध्ये आपण अष्टलक्ष्मी हा विषय बघितला होता. या अष्टलक्ष्मींमधल्या 8 प्रकारच्या भौतिक सुखसोयी हा विषय आपण पाहिला होता. आणि हनुमान चालिसेमध्ये आपण अष्टसिद्धी नवनिधी दाता असं म्हणतो. 8 लक्ष्मींच्या 8 सिद्धी, त्या अष्टसिद्धी, त्याचाच उल्लेख अंगुष्ठ मध्यम योगाचवे सर्व सिद्धी प्रदासने या वाक्यामध्ये आलेला आहे. सर्व सिद्धी म्हणजे अष्टलक्ष्मींच्या अष्टसिद्धी प्रदान करण्याची ताकद फक्त एका जपसाधनेत सुद्धा आहे, जर तुम्ही अंगुष्ठ आणि मध्यमेने जप करू शकला तर. सो हे त्यातलं महत्वाचा मुद्दा. काही ठिकाणी जपमाळ ताम्हणात ठेवण्याची पण पद्धत आहे. ताम्हण म्हणजे छोटंसं ताम्हणा सदृश तुमच्याकडे काही असेल तर तिथे ठेवून ती चक्क तुम्ही देवाऱ्यासमोर सुद्धा ठेवू शकता. त्याच्यावर एखादं छोटंसं वस्त्र टाकावं. वस्त्र घालणार असाल तर पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र त्याच्यावरती घालावं. काळं नक्की घालू नये. आपण ज्या प्रकारचे जप करणार आहोत त्यासाठी. पुन्हा एकदा, शाबर मंत्रांमध्ये काही मंत्र येतात हे काळ्या मण्यांवरती केले जातात. हकीकाच्या सुलेमानी हकीक ज्याला म्हणतात, हकीक माळेवरती केले जातात, तो विषय वेगळा. सामान्यपणे तुम्ही जेव्हा जप करणार आहात तेव्हा पिवळं किंवा लाल वस्त्र तिथे निश्चित वापरा. जपाची माळ ती गोमुखी बऱ्याचदा पिवळ्या केशरी रंगामध्येच असते. सो तशा रंगातलं काहीही तुम्ही तिथे वापरू शकता. आता मगाशी जसं म्हटलं की जपमाळेमध्ये मागे कुठल्या तरी तो व्हिडिओ असेल तर मी टाकेन, कुठल्या तरी कार्यशाळेत आपण जपमाळ आणि 108 ही संख्या यावरती छोटंसं विवेचन सांगितलं होतं. ते बऱ्यापैकी डिटेल होतं. तो व्हिडिओ मिळाला तर मी नक्की पाठवते. पण अगदी सोपं सांगायचं तर 108 जपमाळ्याचे 108 म्हणी. तर याला शास्त्रामध्ये विद्युत शक्ती असा शब्दप्रयोग येतो. याचे अनेक खुलासे आहेत की विद्युत शक्ती कशासाठी 108 म्हणजे त्याचं एक शास्त्र 108 हा स्थिरांक आणि मग वरती काही त्याच्या विशिष्ट पद्धतीने स्पंदन आणि संवेदना तयार होतात वगैरे वगैरे. याच्या व्यतिरिक्त विद्युत शक्तीचे जे काही मापदंड आहेत आणि त्या मापानुसार 108 ही संख्या आली असे काही उल्लेख आहेत. आता 108 ही संख्या अनेक ग्रंथांमध्ये येते आणि या सर्व ग्रंथांचं प्रतिकात्मक अशी एक जपमाळा म्हणून ती 108. उदाहरणार्थ 108 हा विष्णूच्या सर्व साधनांमधला महत्वाचा आकडा आहे. आपण व्यंकटेश स्तोत्र शिकलो होतो. व्यंकटेश स्तोत्राची 108 आवर्तनं केली जातात. खूपच खूपच मोठं आर्थिक संकट असेल तर 108 आवर्तनांचं व्यंकटेश स्तोत्राचं विशेष पारायण केलं जातं. धर्मशास्त्रानुसार, धर्मशास्त्रामध्ये उपनिषद पुराण हे सगळे ग्रंथ येतात. धर्मशास्त्रानुसार जप करण्यासाठी जी माळ आपण वापरतो त्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या माळा सांगितलेल्या आहेत. या वेगवेगळ्या पद्धतीच्या माळांमध्ये सुद्धा 108 ही संख्या सगळीकडे कॉमन आहे. म्हणजे या आकड्याचेच असावे असं सांगितलेलं आहे. आणि मग त्याचं प्रमाण येतं. शास्त्र ही प्रमाणावर बोलतात, म्हणजे प्रमाण सांगतात. शास्त्रामध्ये काय उल्लेख येतो? षटशतानी दिवारात्र. दिवारात्र म्हणजे रात्रंदिवस. खूप इंटरेस्टिंग श्लोक आहे हा, आगमशास्त्रामधला आहे. षटशतानी दिवारात्र सहस्रानेक विंशती. एकविंशती संस्कृत आपण शिकलो होतो, थोडंसं आठवेल कोणाला. एकविंशतीचा अर्थ काय आहे? 21. षट शतानी. षट म्हणजे 6, शत म्हणजे 100. 6 100 म्हणजे किती झाले? 600. एक एक आकडा लक्षात ठेवूया. षट शतानी दिवारात्र सहस्राण्य एक विंशती म्हणजे 21 काहीतरी किती? सहस्र. 21,000 आणि इकडे आले 600. एतत् संख्यानिततम किंवा एतत् संख्या सातत्यम, एतत् संख्या नित्यम, वेगवेगळे पाठभेद येतात त्याच्यात. एतत् संख्या सातत्यम, एतत् संख्या नित्यम, मंत्रम जीवो जपती सर्वदा. सर्वदा म्हणजे नेहमी. या श्लोकाच्या नुसार असं म्हणणं आहे, कुठल्या तरी अमुक अमुक ग्रंथांमध्ये, 2-3 ग्रंथांमध्ये असा उल्लेख येतो. त्यांचं असं म्हणणं आहे, दिवारात्र म्हणजे एका दिवसात, दिवसभरात तुम्ही साधारणपणे 21,000 एकविंशती सहस्र 21,600 वेळा श्वासोश्वास घेतला जातो.
या 21,600 वेळाच्या श्वासामध्ये 24 तास आपण जर पकडले असता, त्याच्यामधले 12 तास हे आपल्या बाकीच्या कार्य म्हणजे एक 7-8 तास झोपेमध्ये, इतर 4 तास बाकीच्या कार्यांमध्ये व्यस्त असू आपण, व्यतीत होतात. आणि मग जे शिल्लक 12 तास आहेत, ज्याच्यामध्ये त्याचा ॲव्हरेज काढला, याच्यात प्रहरांची संख्या आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, पण साधारण दिवसाचा 12-12 असं तुम्ही जर केलं, तर उर्वरित 12 म्हणजे अर्धा दिवसामध्ये 10,800 वेळेला आपण श्वास घेतो. असं जेव्हा करतो, तेव्हा त्यांचं म्हणणं काय, नामजप साधनेमधली अल्टिमेट अवस्था काय आहे, काल आपण उल्लेख केला होता की परेमध्ये जप किंवा अजपा जप ही एक उन्नत अवस्था आहे. मग अजपा जपाला पोहोचण्यासाठी 10,800 वेळा दिवसाला प्रत्येक श्वासाला जर तुमचा जप जोडला असेल, तर शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना तो नामस्वरूप घ्यावा, प्रत्येक श्वासामध्ये नामजप साधला जावा, असं शास्त्र सांगतात. आता हे ऐकायला छान आहे, फॅसिनेटिंग आहे, पण सगळ्यांना जमेलच असं नाही. म्हणूनच मी या निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10,800 वेळा जेव्हा ध्यान करा, ध्यान करणं आवश्यक आहे, नामजप साधण्याचा प्रयत्न करा, तो योग साधा वगैरे वगैरे असं जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा त्याचं प्रतिकात्मक म्हणून शेवटचे 2 शून्य काढलेले आहेत, 108. असे असे छान ते श्लोक आहेत, एका खालोखाल एक श्लोक येतात. आपण फक्त पहिला श्लोक बघितला, पण 4-5 श्लोकांमध्ये हे गणित उलगडून दाखवलंय आणि मग त्यांनी म्हटलंय की 108 हे त्याचं प्रतीक, पिंड ब्रह्मांड, ब्रह्मांड मोठं आहे, 10,800 ही मोठी संख्या आहे, त्याचं छोटं स्वरूप घ्या, 108 घ्या, आणि 108 ही संख्या ठरवली जाते. आणि म्हणून भारतीय संस्कृतीनुसार, सनातन वैदिक संस्कृतीनुसार 108 मणी हे असतात कुठल्याही माळेमध्ये. हा एक विषय झाला. त्याच्यानंतर 108चा राशींशी सुद्धा संबंध आहे, 12 राशी आहेत की नाही. मग असं म्हटलं जातं की आपला जो सूर्य आहे, सूर्याच्या म्हणजे 12 राशींचं एक गणित आहे, पण त्याच्या आधी सूर्य हा जो येतो, तर सूर्याच्या 21,600 जो मगाचा आकडा होता, 21,600 कला असा, चंद्राच्या कला माहिती आहेत आपल्याला, तशा या सूर्यामध्ये 21,600 कला तो बदलतो. आणि सूर्य वर्षभरात, एका वर्षामध्ये 2 वेळा त्याची मुख्य स्थिती बदलतो, ज्याला आपण उत्तरायण दक्षिणायन असं म्हणतो. मग उत्तरायण आणि दक्षिणायनमध्ये जेव्हा हा सूर्य भ्रमण करत असतो, तर त्याच्यामध्ये 6-6 महिने, पुन्हा एकदा अर्ध अर्ध झाले त्याचं, बरोबर. 21,600चं अर्ध झालं, मग 10,800 कला आल्या, उत्तरायणाच्या 10,800 कला आणि दक्षिणायनाच्या 10,800 कला. मग या 10,800 कलांचं सूर्याचं प्रतीक म्हणून 108 ही संख्या आली. मग ज्योतिषशास्त्र येतं. मगाशी म्हटलं जसं की सर्व शास्त्रांमधला प्रमाण किंवा आपण ॲव्हरेज कसं काढतात, तर सगळ्या शास्त्रांचं ॲव्हरेज काढूनच 108 ही संख्या आली. तो त्याला निश्चित अर्थ आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे. हे उगाचच कोणीतरी सांगितलंय किंवा हे कोणीतरीच ठरवलंय असं काही नाही. मग ज्योतिषशास्त्र काय म्हणतं की त्याला ब्रह्मांडाचे 12 भाग किंवा 12 राशी, राशी भविष्य आपण म्हणतो की नाही, सो मेष, वृषभ इत्यादी इत्यादी 12 भागांची ही नावं दिलेली आहेत. आणि मग या 12 भागांची नावं दिलेली असताना या 12 राशींमध्ये 9 ग्रह जे आपले असतात, नवग्रह ज्याला आपण म्हणतो, सो ह्या 12 राशींमधून त्यांचं भ्रमण सांगितलेलं आहे. संचरण किंवा भ्रमण असे शब्द शास्त्रामध्ये येतात. ते संचार करतात, संचरती, किती संचार, संचार म्हणजे चर म्हणजे चराचर म्हणतो ना, हलणारे, इकडे तिकडे जाणारे. आणि सन माहिती आहे की त्या 12 राशींमध्ये त्यांचा संचार होतो, त्यांचं भ्रमण होतं. मग ह्या 9 ग्रहांच्या संख्येचा गुणाकार, 12 राशी आणि 9 ग्रह केले, 12 गुणिले 9 108, 108 ही संख्या येते. हा, मग 108 संख्या इथे प्राप्त झाली, म्हणजेच काय, 108 ही आपल्या हातातली छोटीशी माळ. भारतीय संस्कृतीचा पाया काय आहे, भारतीय संस्कृतीची लक्षणं येतात, तर पहिलं महत्वाचं काय आहे, पिंड ब्रह्मांड न्याय, न्याय येतात संस्कृत वाङ्मयात, विविध न्याय येतात. पिंड ब्रह्मांड न्याय, तुम्ही काहीही काढा, कुठलाही ग्रंथ उचला, कुठलीही संकल्पना, कुठलाही मंत्र, कुठलंही शास्त्र, कुठलीही शक्ती, कुठलीही देवता,
कुठलाही विषय घ्या, पंचमहाभूत घ्या, त्यातलं काहीही घ्या, काहीही तुम्ही विषय जरी घेतला तरी पिंड ब्रह्मांड न्याय हा सगळीकडे लागू पडतो. पिंड ब्रह्मांड न्यायाचं लॉजिक काय आहे? जे जे ब्रह्मांडात आहे त्याचं एक माझ्यामध्ये दिलेलं आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे एखादा टीव्ही असतो, टीव्हीवरती आपण हजारो चॅनल, शेकड्यानी चॅनल बघतो आजकाल. काही आजकाल त्याला OTT प्लॅटफॉर्म म्हणतात, वेगवेगळे पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, पण त्याच्यावरती कुठे पिक्चर बघतोय, कुठे सिरियल, वेब सिरीज, कोणी कार्टून, कुठे स्पोर्ट्स, कुठे न्यूज, हे सगळं काही करतो. ते झालं ब्रह्मांड. ब्रह्मांडाचं उदाहरण देते आहे की हे झालं ब्रह्मांड. त्या छोट्याशा स्क्रीनवरती, टीव्हीवरती ब्रह्मांड आहे. तुम्ही म्हणाल ती भाषा, म्हणाल तो विषय, म्हणाल तो देश तुम्ही बसल्या जागी तिथून बघू शकता, बरोबर? आणि ह्या ब्रह्मांडाचं पिंड म्हणजे काय? आपल्या हातात असणारा छोटासा रिमोट, ज्याच्यामध्ये छोट्या 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 कीज दिलेल्या आहेत. ती छोटी छोटी बटणं आहेत ती दिसायला. म्हणजे काय, मी इथे बसून आफ्रिकेत काय चाललंय हे बघण्यासाठी एक छोटस बटण मला पुरतं. कळ, कीला कळ म्हणतात ना, सो ती छोटीशी कळ सुद्धा पुरते. तशा कीज आपल्या शरीरामध्ये इनबिल्ट आहेत. असं समजा की हे एक ब्रह्मांड आहे आणि त्याचा रिमोट म्हणजे मला दिलेला माझा देह. मग या देहामध्ये काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत? बऱ्याच आहेत. 3 नाड्या आहेत, योगशास्त्रानुसार अमुक अमुक हजार सुद्धा नाड्या आहेत, किंवा 7 चक्र आहेत, सप्तचक्र आपण ज्याला म्हणतो. त्यांची काही उपचक्र आहेत, त्या प्रत्येक चक्राचे काही ठराविक पाकळ्या आहेत. त्याच्यानंतर पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंचमहाभूत आहेत. असं करत करत या छोट्याशा रिमोट कंट्रोलमध्ये एक डिव्हाइस आहे, हे यंत्र आहे. कठोपनिषद आठवलं तर शरीराला यंत्राची उपमा दिली आहे, रथाची उपमा दिली आहे. मग या शरीराच्या देहरूपी रिमोट कंट्रोलमध्ये खूप गोष्टी बसवल्या आहेत. आता तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला काय बघायचं असतं. उदाहरणार्थ, जसं मगाशी उदाहरण दिलं की तुम्हाला स्पोर्ट्स चॅनल लावायचं आहे, तर तिथपर्यंत कसं पोहोचायचं याचं एक मेकॅनिझम असतं रिमोटवरती, की बटन पुढे पुढे करा, मागे मागे करा, वर करा, खाली करा, जे काही असेल, किंवा कोड असतील तर तो कोड टाका. हे मेकॅनिझम आहे. हे मेकॅनिझम चुकलं तर स्पोर्ट्स चॅनल तुम्हाला सापडणारच नाही. तुम्ही 2 तास रिमोट फिरवत बसाल आणि काही केल्या हवा तो चॅनल सापडणार नाही. ते जसं ते जसं आहे तसंच आहे की तुम्हाला कळलंच नाही की कुठून काय करायचं आहे. 108 हा जो विषय बघितला की त्याची वेगवेगळी गणितं बघतोय, ते जर आपल्याला कळलंच नाही की शरीरातल्या कुठल्या गोष्टीचा कसा वापर या साधनेसाठी करायचा आहे, तर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळायला वेळ लागेल. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण जर ज्योतिषशास्त्रातलं उदाहरण बघितलं की 12 राशी आणि त्यांचे 9 ग्रह, त्याचं प्रतिकात्मक म्हणजे त्या ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणून ही जपमाळ माझ्या हातामध्ये आहे, की याच्याने तुम्ही या सगळ्यांना सुद्धा, यावरती सुद्धा काम करू शकता. मग ग्रहांचे मंत्र येतात. एखादा ग्रह उच्चीचा नीचीचा म्हणतो ना आपण पत्रिका बघताना. मग पत्रिका सामान्यपणे जेव्हा पत्रिका कन्सल्टेशनला येतात लोक, तेव्हा त्यांना असं सांगितलं जातं की अलीकडचंच उदाहरण देत की तुम्हाला बुध किंवा गुरु प्रबळ करायचा आहे तुमच्या क्षेत्रासाठी, असं असं करायचं आहे. मग सोपी साधना काय सांगितली तर जपाची, नामजपाची साधना. मग ती कशी करायची तर त्या ग्रहानुसार तुम्ही माळ वापरू शकता. इतकं ते असं छान मेकॅनिझम त्याचं आहे. हम्म. हा एक भाग झाला ज्योतिषशास्त्रानुसार. मग ज्योतिषशास्त्रानुसार आणखी एक विषय येतो जो याज्ञवल्क्य किंवा इतर ऋषींच्या ग्रंथांमध्ये येतो. ऋषी असं म्हणतात की हे जे 108 मणी आहेत, तर याचं काय त्यांनी लॉजिक सांगितलंय, 27 नक्षत्र आहेत. आणि या 27 नक्षत्रांचे 4 चरण असतात. थोडासा टेक्निकल, पंचांगातला टेक्निकल विषय झाला, पण 27 नक्षत्रांच्या 4 चरणांचं प्रतिनिधित्व करणारी माझ्या हातातली जपमाळा आहे, असं ऋषी सांगून जातात. आणि म्हणून तिथे तो एक संदर्भ 108चा येतो. आणि मग 108च्या वरचा हा गुरुमणी, 9वा मणी, त्याला काही ठिकाणी मग अशी नावं सांगायची राहिली. गुरुमणी म्हणतात, बिंदुमणी म्हणतात, त्याला कोणी मेरुमणी म्हणतात, त्याला कोणी स्तूपमणी म्हणतात, किंवा त्याला आणखी एक नाव आहे सुमेरुमणी सुद्धा म्हणतात. अशी वेगवेगळी नावं आहेत. काही ठिकाणी त्याला आज्ञामणी सुद्धा, आज्ञामणी हे आगमशास्त्रात येतं, पण आज्ञामणी असं सुद्धा म्हटलं जातं. सो असे वेगवेगळे गोष्टी आहेत. उपनिषद आणि वेदांची एकूण संख्या, उपनिषद 108 आहे, तर त्यांचं प्रतीक म्हणजे या सगळ्यातलं सगळं काही बसल्या जागी मिळवायचं असेल, ज्ञानप्राप्ती आहे,
ध्यानाचा अनुभव आहे, ज्ञानमार्ग असेल, ध्यानमार्ग असेल, भक्ती मार्ग असेल, भौतिक मार्ग असेल, आणि जसं म्हटलं 108 उपनिषदांचं सार मला बसल्या जागी त्याचा साक्षात्कार अनुभव आणि अनुभूती हवी आहे, तर 108 मण्यांची माळ, प्रत्येक उपनिषदाचं प्रतिनिधित्व करणारा एक एक मणी माझ्या हातात दिलेला आहे. इतकी सुंदर ही जपमाळ आहे. आता ही जपमाळ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मगाशी म्हटलं तसं की अम, अनेक प्रकारच्या जपमाळा येतात. आपलं हे झालं की फोटो दाखवते काही. अनेक प्रकारच्या जपमाळा येतात. उदाहरणार्थ पांढरी चंदनाची माळ येते, लाल चंदनाची माळ येते आणि पांढरी चंदनाची माळ येते. ही जी पांढरी चंदनाची माळ आहे ही विष्णू स्वरूप, विष्णू लक्ष्मीच्या कुठल्याही नामजपासाठी तुम्ही वापरू शकता. लाल चंदनाची माळ असेल ती कुठल्याही प्रकारचा तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, धाडस किंवा शौर्य गाजवायचं आहे, किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी विषय मांडायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला सामर्थ्य हवंय, बळ हवंय. आपण म्हणतो ना, मला ना उद्या बोलायचंय आणि मला जरा ताकद हवी आहे त्याच्यासाठी, मानसिक ताकद. तर याच्यासाठी लाल चंदनाची माळ आपण वापरू शकतो. याच्यावरती अनेक शक्ती मंत्र, शक्ती म्हणजे दुर्गेचे मंत्र किंवा शक्तीची कुठल्याही जपसाधनेसाठी अप्रतिम ही माळ सांगितली जाते. एक महत्वाची शंखमाळ येते. कुठलेही शिवाचे जे मंत्र आहेत, शिवाची जी जपसाधन आहे, साधी ओम नमः शिवाय, ही शंखमाळेवरती करतात असा पदार्थ आहे. शिवाचाच विषय झाला त्यामुळे रुद्राक्ष माळ येते, अर्थात शंकराच्या अश्रूंपासून बनलेलं असं रुद्राक्षाचं वर्णन आहे. रुद्राक्ष बीजाचं वर्णन ग्रंथांमध्ये फार अप्रतिम येतं की शिवाच्या अश्रूंपासून बनलेलं हे रुद्राक्ष बीज, आणि म्हणून रुद्राक्षाने केलेली साधना ही शिवसाधना होऊन जाते. जे काही तुम्ही कराल ते शिवस्वरूप होऊन जाईल, आणि त्याच्यामुळे शिवसाधनेसाठी रुद्राक्ष माळ सांगितली जाते. त्याच्यानंतर तुळशीची माळ आहे, ही पुन्हा एकदा लक्ष्मी कर्मा कर्म कर्माशी रिलेटेड कुठलीही तुमची जप साधना असेल, विष्णूची असेल तरी सुद्धा तुळशी माळ चालू शकते, विठ्ठलाची असेल तुळशी माळ चालू शकते. आणि कमळगट्टा ही माळ माहिती असेल तर दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनात कमळगट्टा ही सहसा तांत्रिक साधनांमध्ये वापरतात, पण लक्ष्मी प्राप्तीच्या अनेक साधनांमध्ये कमळगट्ट्याची माळ ही येते. त्याच्यानंतर एक पुत्रेती किंवा पुत्र सर्वी असं काहीतरी एक माळेचं नाव आहे, वेगवेगळी नाव आहे त्याला. पण ही जी माळ असते हळदीची माळ येते, ती थोडीशी वेगळी ना, पिवळ्या रंगाच्याच वाटेल म्हणून. पण बृहस्पती किंवा मगाशी म्हटलं ना, वेगवेगळे ग्रह बळकटी उच्च नीच अमुक तमुक करण्यासाठी, सो तांत्रिक माळ आहे ही सुद्धा आहे. याच्यामध्ये बृहस्पती किंवा बगलामुखी साधना जर ऐकली असेल, या देवीच्या पूजेसाठी विशेष करून ही माळ खूप छान सांगितलेली आहे आणि ती वापरली जाते. आणि सामान्यपणे आपण जेव्हा मंत्र अगदी कॉमन मंत्र, बरेच कॉमन मंत्र हे स्फटिकाच्या माळेवरती केले जातात. हा, मग समृद्धी, तेज, संपत्ती, विवाह असे साधे साधे जे विषय आहेत हे सगळे काही स्फटिकाच्या माळेवरती मुख्यतः याचा म्हणजे स्फटिकाच्या माळ्याशी याचा संबंध आहे बेसिकली. सो या काही महत्वाच्या माळा जसं मी म्हटलं. आता जसं आपण मगाशी म्हटलं होतं की आपल्या विषयानुसार, विषयानुरूप आपण ही माळ ठरवू शकतो किंवा डिसाईड करू शकतो की कुठली माळ घ्यायची आहे. काही माळा इथे तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळू शकेल काय आपण घेतो आहोत. शेअर करते मी. दिसतील ह्या माळा. मग अशी एक वैजयंती माळ सांगायची राहिली, ही सुद्धा विष्णूच्या अनेक साधनांमध्ये वापरता येते. हं. आता जी स्क्रीनवर दिसते तुम्हाला वैजयंती माळ आहे ती. वैजयंती माळेचं मगाशी सांगितलं असं एक विष्णूच्या साधनांमध्ये एका झाडाच्या बियांपासून बनलेली माळ आहे आणि विष्णूच्या साधनेमध्ये ही माळ वापरली जाते. त्याच्यानंतर पुत्र सर्वित्री
किंवा पुत्र संतती अशी त्याला म्हणतात, की ती माळ ही बहुतांशी तांत्रिक साधनांमध्ये जास्त करून वापरली जाते. मगाशी आणखीन एका माळेचा आपण उल्लेख केला होता, कमळगट्टा. पुन्हा एकदा लक्ष्मीच्या वेगवेगळ्या विविध साधनांमध्ये कमळगट्ट्याची माळ वापरली जाते. दिस इज कमळगट्टा, कमळाच्या बिया. सो ही एक महत्वाची माळ. शाबर मंत्र आपण शिकतो आहोत. शाबर मंत्रांमध्ये किंवा इतरही अनेक मंत्रांमध्ये जी एक मुख्य माळ सांगितली जाते ती म्हणजे स्फटिका आणि सुलेमानी हकीक. हे समोर दिसते स्फटिकाची माळ आहे. याला डायमंड कट स्फटिक म्हणतात. म्हणजे हे विशिष्ट पद्धतीने त्याला कट दिलेला असतो प्रत्येक स्फटिकाला आणि खूप अशी चमकते ही माळ. सो ही स्फटिकाची माळ आहे. याच्यातच प्लेन स्फटिकाची येते म्हणजे गोल असतात, त्याला कट नसतो, गोल असतात. तर ही झाली स्फटिकाची माळ. त्याच्यानंतर एक पुढची माळ बघूया. हकीक जे म्हटलं, सुलेमानी हकीक ही इथे माळ आहे. ही डार्क ब्राऊन, डार्क ब्लॅक अशा कलरमध्ये सहसा येते. प्युअर सुलेमानी हकीक आहे. त्याचा हा फोटो आहे. सो ही एक माळ आहे सुलेमानी हकीक. ही सुद्धा अनेक मंत्रांमध्ये वापरली जाते. आणि इतर आणखी एक कॉमन पद्धत माळ वापरण्याची, जेवढे म्हणून क्रिस्टल आहेत ते प्रत्येक क्रिस्टलची माळ येते. ग्रीन एव्हेंचुरिन येते, 7 चक्रा येते. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितली होती ती 7 चक्रा क्रिस्टलची जपमाळ होती. ही रुद्राक्ष माळ आहे. रुद्राक्ष माळ अनेक साधनांमध्ये वापरतात. आपण शिव हा एक सोपा विषय मगाशी बघितला, पण अनेक साधनांमध्ये. सो रुद्राक्षाची माळ येते. त्याच्यानंतर मगाशी जे मी सांगत होते की क्रिस्टल, विविध क्रिस्टलच्या माळा वापरल्या जातात आणि त्या वापरत असताना मगाशी मध्ये म्हटलं ते चंदनाची माळ. आता याच्यात थोडासा तुम्हाला इथे फरक दिसला तर दिसेल. लाल चंदन, लाल म्हणजे त्याला म्हणतात लाल, पण ते ब्राउनिश चंदन येतं आणि थोडस दुसरं जे असतं ते पांढऱ्याकडे जाणार येतं. सो या सगळ्या माळा. तर आणि याच्या व्यतिरिक्त जेवढे म्हणून क्रिस्टल आहेत या सगळ्या क्रिस्टल्सच्या माळा बनतात. सो कुठल्या त्या त्या क्रिस्टलच्या प्रॉपर्टीज या त्या त्या माळेच्या किंवा त्या त्या जपसाधनेसाठी म्हणून सांगितल्या जातात. नाईस. आज आपण इथे थांबूया आणि फक्त रेकॉर्डिंग थांबवते. सो आपण जपमाळा आणि जप कसा करावा, स्टेप बाय स्टेप जप कसा करावा, मग थोडंफार आपण जपमाळा हा विषय आज बघितला. अजून काही छोटे विषय आहेत ते पुढच्या सत्रामध्ये बघूया. थँक्यू.